विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागच्या लेक्चरमध्ये आपण शेकडेवारी पार्ट पहिला पाहिला. त्याच्यामध्ये इथपर्यंत आलो होतो आपण प्रकार 6व्या पर्यंत. जे कोणी आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ डायरेक्ट पाहत असतील, पहिला पार्ट न पाहता, तर एक विनंती अशी की त्यांनी तो पहिला पार्ट अगोदर पाहिला पाहिजे. कारण जोपर्यंत पहिला पार्ट पाहणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला दुसरा पार्ट नाही लक्षात येणार, कारण पहिल्या पार्टमध्ये बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. पण जर तुमचं मॅथ बऱ्यापैकी असेल, अगोदरही पर्सेंटेजचा अभ्यास असेल, तर डायरेक्ट हा भाग पाहायला काही अडचण नाही. मग आता इथं लक्षात घ्या, काल आपण हा प्रश्न पाहिला की ए चे उत्पन्न बी पेक्षा 10% जास्त, तर बी चे उत्पन्न ए पेक्षा किती टक्के कमी. 10% जास्त 10% कमी जे काय असतील ते 10 आहेत. पर्सेंटेज किती आहेत? 10. या 10ला पहिल्यांदा जेव्हा बेस आपण 100चा लावू, तेव्हा हे जे 10 आहेत ते 10% आहेत या 100च्या बेसनुसार. पण आता बेस वाढतोय, 110 होत आहे. कारण काय म्हटलंय की बी चे उत्पन्न ए पेक्षा, आता तुलना बी ची ए सोबत केली. पहिल्या वाक्यामध्ये तुलना ए ची बी सोबत होती. बी चा बेस 100 मानला आपण. मग ए चं किती असणार? 110 असणार. ए चं बी पेक्षा 10% जास्त, तर ए चं 110 असणार. हेच 10 रुपये. पहा आता आपण जर असा सरळ विचार केला तर ए चं उत्पन्न बी पेक्षा 10 रुपयांनी जास्त आहे आणि बी चं उत्पन्न ए पेक्षा 10 रुपयांनी कमी आहे. हे झालं रुपयामध्ये. पण जेव्हा पर्सेंटेजमध्ये गोष्ट येते तेव्हा बेस बदलला की पर्सेंटेज बदलतं. बेस वाढला की पर्सेंटेज कमी. बेस कमी झाला की पर्सेंटेजमध्ये वाढ होते. त्याच एकच संख्येला जर आपण बेस बदलला तर. मग आता एकच संख्या आपल्याकडे 10 रुपयांनीच जास्त, 10 रुपयांनीच कमी, म्हणून या 10लाच घ्यायचं आपण. या 10ला बेस 100चा लावला तर ते 10% होतात, म्हणून आपण म्हणतो की याचे उत्पन्न बी पेक्षा 10% जास्त. पण आता याच 10ला बेस कितीचा आहे? 110चा आहे. म्हणून मांडणी अशी, 110 पैकी 10 म्हणजे किती टक्के? याच्यासाठी पर्सेंटेज मध्ये म्हणून गुणिले 100. हा शून्य कट 11 99 9.111% कमी उत्पन्न. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं. इथून पुढे आपल्याला पुढे कंटिन्यू करायचंय. अजून एक याच्यामध्ये संकल्पना सांगतो. जर समजत असेल व्यवस्थित तर नो प्रॉब्लेम, नाहीतरी ही संकल्पना मूळ संकल्पना आहेच आपल्याकडे. अजून एक असा शॉर्टकट आहे की हे एक्स आणि वाय आहेत. समजा ही वाढ आहे, इथं शब्द आहे जास्त आहे. आता एक लक्षात घ्यायचंय की वाढ आहे म्हणजे बेस वाढतोय, पर्सेंटेज कमी होणार आहेत, म्हणून असा बाण दाखवा. पर्सेंटेज कमी होणार म्हणून इथं एक्स अधिक वाय करायचं. पहिल्यांदा वाढ असेल तर इथं वजाबाकी, पहिल्यांदा कमी असेल तर इथे, पहिल्यांदा वाढ असेल तर इथं बेरीज करा आणि पहिल्यांदा कमी असेल तर इथं वजाबाकी. चिन्ह लक्षात ठेवायला सोपं आहे. वाढ असेल तर बेरीज, म्हणजे लक्षात घ्या एक्स काय आहे, हे जे आपले 10% म्हणजे किती? 10/100 म्हणजे हे 1/10. तेच आहे ते x/y म्हणजे 1/10. 1/10 वाढ आहे, हेच आता कमी होणार म्हणून 10 अधिक 1 होईल. मग आता हे जर तुमच्या लक्षात आलं पटकन की 1/10, 10% म्हणजे माइंडमध्ये लगेच 1/10 आलं पाहिजे, एवढे कॅल्क्युलेशन आपले बेस्ट पाहिजेत. आता माइंडमध्ये लगेच 1/10 येतं. 1/10 आलं की पुढं काय होईल? सुरुवातीला जास्त आहे, एचं उत्पन्न जास्त आहे, म्हणजे नंतर छेदात बेरीज होणार आहे. कशाची? 10 आणि 1ची 11. म्हणजे माइंडमध्ये तुमच्या लगेच आलं पाहिजे की 1/11 पर्सेंटेज मध्ये, म्हणून याला फक्त गुणिले 100 करायचं. 1 सेकंदाचं काम आहे, मात्र हे अगोदर डोक्यात बसलं पाहिजे. जेव्हा कमी असेल, पुढचं गणित कमीच आहे, तर तिथे आपल्याला वजाबाकी मिळेल. पुढचं गणित पाहूयात. याचे उत्पन्न बी पेक्षा 25% कमी आहे, तर बी चे उत्पन्न ए पेक्षा किती टक्के कमी आहे? या आत्ताच्या मांडणीमध्ये सुरुवातीला सोडवूयात आपण, त्यानंतर मग वेगवेगळ्या मांडणीमध्ये तो सोडवायचाच आहे. आता कमी आहे, आता कमी आहे म्हणजे नंतर बेस वाढणार आहे. बेस वाढणार आहे, सॉरी, नंतरचा बेस कमी होणार आहे, म्हणून बेस कमी झाला तर पर्सेंटेज वाढेल, म्हणून इथं y वजा x. म्हणजेच इथे किती? 25%. 25% म्हणजे 1/4 येतात. मग आता हे 1/4 कमी आहेत, नंतर वाढणार आहेत, म्हणून 4 वजा 1
हे किती येतं 1/3 येतं पर्सेंटेज मध्ये म्हणून गुणिले 100. 100/3 म्हणजेच 3 1 3 3 त्रिक 9 परत 1 उरले 3 त्रिक 9 परत 1 उरेल 1/3% जास्त. याचे उत्पन्न बी पेक्षा 25% कमी तर बी चे उत्पन्न ए पेक्षा किती टक्के जास्त 33.103% जास्त. हे 33.303 जास्त याही पद्धतीने आलं. 25% म्हटलं की तुमच्या माइंडमध्ये 1/4 आलं पाहिजे. कमी आहेत म्हणजे 4 आणि 1 ची वजाबाकी होईल 1/3. हे 1 सेकंदात 1/3 आले पाहिजेत. मग मांडत असताना परीक्षेमध्ये फक्त याला गुणिले 100 एवढंच मांडायचं. या एका मांडणीवरती तुमचं उत्तर तयार. तर समजा ही तुम्हाला पद्धत नाही लक्षात बसत, नो प्रॉब्लेम. आपण आपली दुसरी बेस पद्धत आपली पाहूयात. पुस्तकातल्या मांडणीनुसार 100 गुणिले टक्के आणि 100 वजा टक्के होतील. मागच्या गणितामध्ये प्लस टक्के होते, आताच्या गणितामध्ये मायनस टक्के आहेत, कारण इथं शब्द कसा आहे कमी म्हणून. मग आता 100 गुणिले 25 आणि 100 वजा 25 म्हणून 75. 25 1 25 25 त्रिक 75 म्हणजेच 100/3 आलं. मग अशी पण 100/3 आलं होतं म्हणजेच हे 33.103% जास्त येणार. पाक किती पद्धतीने सोडवता येतं आपल्याला. पुस्तकातली पद्धत पण खूप बेस्ट आहे, पटकन लक्षात येतं, पटकन सोडवता येतं. पण ती दिसायला जरी चांगली वाटत असली तरी क्लायमॅक्स याचा खतरनाक, कारण इथं तुमची कन्सेप्ट नाही क्लिअर होत. या पद्धतीमध्ये आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे, आपल्याला कुठली ट्रिक नाही वापरायची. ही ट्रिक झाली की तुम्हाला पाठच ठेवावं लागेल आणि मग पाठ ठेवलेली परीक्षेत आठवेल गॅरंटी नाही. किंवा याच्यातला एखादा शब्द इकडे तिकडे केला तर तुम्हाला इथे मांडायचं काय, प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं हे पण नाही लक्षात येणार, कारण तुम्ही फक्त ट्रिकवर जात असाल तर. ट्रिक नाही, गणित समजून घ्या. गणित आता समजावून देतो परत एकदा. कालच्या पण पद्धतीनं, कालचं गणित पण या पद्धतीनं समजून घेतलं होतं आपण. पहिल्यांदा तुलना ए ची जी आहे ती बी सोबत आहे. बी पेक्षा म्हटले म्हणून बी चे 100 घ्यायचे. एचं उत्पन्न बी पेक्षा म्हणून बी चे 100 25% कमी आहे. म्हणजे बी जेव्हा 100 कमावतो तेव्हा हे 75 कमवत असेल. 25% कमी, 25% जास्त म्हटलं तर 125, 40% कमी म्हटलं तर 60, 40% जास्त म्हटलं तर 140. अशा पद्धतीने हे आकडे इथं मांडता आले पाहिजेत पटकन. नाही तर इथे जर तुम्ही 100चे 25% काढत बसलात, ते 100 मधून मायनस करत बसलात तर आपल्या शॉर्टकटला काय अर्थ. मग इतके जर तुमचे बेसिक कॅल्क्युलेशन कच्चे असतील तर त्यासाठी हे बेसिक कॅल्क्युलेशन तुमचे बऱ्यापैकी लागतील, तर आपल्याला आकडे मांडता येतात. मग आता पहा, ए जेव्हा 75 कमावतोय तेव्हा बी 25 रुपये जास्त कमावतोय. ए जेव्हा 75 कमावतोय तेव्हा बी 25 रुपये जास्त कमावतोय. ए जेव्हा 100 कमवेल, 100च्या तुलनेमध्ये हा किती जास्त कमवेल. तिरकस गुणाकार यांचा त्रैरासिक मांडणी म्हणायचं याला. 100 गुणिले 25 छेदामध्ये 75 हीच मांडणी आहे ही. 100 गुणिले 25 छेदामध्ये 75. मग याचं उत्तर पण हेच येईल, 33.103. 33.103% जास्त. आता पहा आणखी एक संकल्पना याच्यातली. हे जे 25 आहेत या 25ला सुरुवातीला पहिल्यांदा बेस 100चा होता. जेव्हा बी च्या बाबतीत म्हणतो आपण, ए च्या बाबतीमध्ये याच 75ला बेस आता कितीचा 75चा लावायचा. याच 25ला बेस एकदा 100चा एकदा 75चा आहे. बेस कमी झाला की पर्सेंटेज वाढतात, बेस वाढला की पर्सेंटेज कमी होतात. इथं बेस कमी झालाय, पर्सेंटेज वाढणार, 25 पेक्षा जास्त होते. म्हणजे मांडणी अशी 75 पैकी 25 100ला किती म्हणून गुणिले 100. म्हणजे परत एकदा हेच होईल 25 गुणिले 100 भागिले 75. याचं पण उत्तर मग 33.103%. कुठल्याही पद्धतीनं करा, मांडणी अशी आली पाहिजे 25 गुणिले 100 भागिले 75 छेद 75. अशाच पद्धतीची मांडणी आली पाहिजे. काल आणखी एक संकल्पना आपण पाहिली होती, याला थोडंसं कट करतो. यांचा जर रेशो काढला तर 3:4 येतो. यांचा रेशो काढला तर तो 3:4 येतो. पर्सेंटेज कसे होणार मग,
क्रॉस 4 3 होणार, पर्सेंटेज 4 3 होणार. पर्सेंटेज पहिल्यांदा किती आहेत, इथे 25 आहेत. 25चे आता किती होणार, म्हणजे इथे 25 आहेत, याला गुणिले 4 करायचंय आणि छेदामध्ये 3. 25 गुणिले 4 छेदामध्ये 3 म्हणजेच 25 चौक 100/3. परत हे 100/3 आलं म्हणजे 33.1/3% जास्त. अशा पद्धतीने करता येईल, वेगवेगळ्या पद्धतीनं. एक गणित घेतलं, प्रॅक्टिस करत असताना लक्षात घ्या, एक गणित घेतलं की त्याला फक्त एकाच पद्धतीने सोडवायचं असं नाही. तुम्ही ज्या पद्धतीने शिकलात त्याच पद्धतीने असं नाही, त्याला अनेक पद्धतीने सोडून पाहायचं. वेगवेगळ्या पद्धतीने सोडून जेव्हा तुम्हाला ते गणित सुटेल तेव्हा तुम्हाला त्या गणिताची कन्सेप्ट कळली असं म्हणता येईल. आणि एकदा गणिताची कन्सेप्ट कळली की त्या धर्तीवरती कुठलंही फिरून जरी विचारलं तरी तुम्हाला ते सोडवता येईल. कारण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जर सोडवता येत असेल तर. कारण परीक्षेमध्ये आहे असेच ॲज इट इज शब्द असतील असं नाही, परीक्षेमध्ये याच्यात शब्दामध्ये बदल केला जाईल. मूळ कन्सेप्ट हीच असेल, पण शब्दामध्ये बदल केल्यामुळे तुम्हाला असे वाटेल की गणित एकदम नवीन आहे. मग ते तुमच्यासाठी नवीनच असेल, मूळ कन्सेप्ट जरी तीच असली तरी तुमच्यासाठी नवीन, कारण तुमची त्या गणिताची प्रॅक्टिस तेवढी झालेली आहे. एकदा प्रॅक्टिस झाली की प्रत्येक कसलंही नवीन गणित जरी आलं तरी तुम्हाला ते तुमच्या आवाक्यातलंच आहे असं लक्षात येईल तुमच्या, कारण तुमची प्रॅक्टिस झालेली असते. थोडक्यात आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर एक गणित घेतलं की त्याला असं ताणू मारता आलं पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने, नाही तर मग ते तुम्हाला ताणू मारतं. म्हणजेच गणित आपल्या हातात असलं पाहिजे, अन्यथा ते तुम्हाला पळवतं. पुढचा टाईप पहा. दुधाची किंमत 20% वाढली तर एखादी गृहिणी घरामध्ये दुधाचा वापर किती टक्क्यांनी कमी करेल, म्हणजे खर्च पूर्वी इतकाच राहील. टाईप फक्त म्हणायला बदललाय, कारण शब्द बदल आहेत म्हणून बदललाय. टाईप तोच आहे, जो आपला 6वा टाईप पाहिला होता आपण तोच 7वा आहे, त्यात काहीही बदल नाही. कन्सेप्ट तीचा. कन्सेप्ट कशी पहा, दूध आणि किंमत, दूध आणि किंमत असं म्हणूयात. एखाद्या घरामध्ये रोज 100 लिटर दूध लागतं. आता रोज 100 लिटर दूध लागतं तर कुटुंब किती मोठं असेल, तर किती कमी मोठं असेल त्याचा नका विचार करू. 100 लिटर दूध लागतं, तुम्ही त्या घराचे सदस्य आहेत समजा, तुम्ही काय करणार, दररोज 100 लिटर दूध घेऊन येणार. ते मिळतं कितीला, 100लाच. असं मानूयात आपण, 1 रुपयाला 1 लिटर कुठं मिळतं ते नका विचारू. मग आता दूध 100 लिटर रोज लागतं, 100 रुपयालाच मिळतं, हे पूर्वीचं झालं. तुम्ही काय करताय, दररोज सकाळी सकाळी झोपेतून उठणार, घरचे 100ची नोट हातात देणार, ते 100 रुपये घेऊन तुम्ही जाताय आणि 100 लिटर दूध घेऊन येत आहे, हे रोजचं तुमचं काम. असंच मग किंमत वाढली, तुम्हाला माहित नाही समजा किंमत वाढलेली, आणि मग तुम्ही दररोज नेहमीच्या प्रमाणे उठलात 100 लिटर दूध आणायला, 100च रुपये घेऊन गेलात, तर दुकानदार कितीला म्हणेल आता हे, आता 120ला येतं बाबा, त्यामुळे अजून 20 रुपये दे. आता तुमच्याकडे 20 रुपये नसतील तर तुम्ही म्हणणार जाऊ दे, ते वरचं 20चं देऊ नको. आता किती कमी द्यायचं ते दुकानदार ठरवेल, आपण नाही हिशोब करत तिथं. आता इथून पुढे तसा हिशोबच करायचा. 120 रुपयाला किती मिळतं, हे नंतरचा भाव आहे. 120 रुपयाला 100 मिळतं, 20ला किती मिळतं तेवढं कमी घ्यायचं, म्हणजे तेवढा वापर कमी. त्रैरासिक मांडणी तयार झाली. 120ला 100 लिटर मिळतं, 20ला किती, तिरकस गुणाकार 100 गुणिले 20 छेदामध्ये 120, 20 × 20 20 × 120 बेत्रिक 6 आणि हे 50, म्हणजे इथे 50/3 येईल. 50/3 येईल म्हणजेच 16×48 म्हणून 16चा भाग जाईल, 2 उरतील. 16.2/3% कमी वापर, 16.2/3% वापर कमी होईल. इथे सुद्धा मूळ संकल्पना तीच, 20% जास्त, म्हणजे या 20%ला पहिल्यांदा बेस 100चा आणि याच 20%ला नंतर बेस 120चा बेस वाढला, पर्सेंटेज कमी होणार. म्हणजे मांडणी अशी करू शकता डायरेक्ट, या 120 पैकी 120 पैकी 20 पर्सेंटेजमध्ये म्हणून गुणिले 100, म्हणजे हेच येईल 100 गुणिले 120. इथे पण तेच आहे, 20 गुणिले 100 भागिले 120, हे 6, परत बेत्रिक 6 आणि हे 50.
50/3 येतात, म्हणजेच 16.2/3 कमी वापर. 16.2/3 कमी. आणखी एक कन्सेप्ट जी आपण पाहिली होती, 20% म्हणजे 1/5 हे लगेच माइंडमध्ये आलं पाहिजे. जास्त आहेत हे, वाढ आहे. मग आता कमी होणार पर्सेंटेजमध्ये, म्हणून इथं बेरीज होईल. हे 1/6 मध्ये म्हणून गुणिले 100. 100/6 म्हणजेच 6 आणि हे 50 म्हणजेच 50/3. याचाच अर्थ 16.2/3. भरपूर प्रकारे सोडवता येतं. आणि सगळी जी मेन कन्सेप्ट आपली आहे ही मेन कन्सेप्ट इथे आहे. 120 पैकी 20 100ला किती. बस ही कन्सेप्ट एकदा कळली की या कन्सेप्टवरती आधारित खूप उदाहरणं आहेत. त्या शेकडेवारीमध्ये आहेत, पुढे नफा तोटामध्ये आहेत, पुढे सरळ व्याज चक्रवाढ मध्ये आहेत. थोडक्यात असं म्हणा की जेवढे पर्सेंटेजशी संबंधित गणित विचारले जातात ते याच बेसवरती विचारले जातात की बेस बदलला तर त्याच रकमेला, त्याच संख्येचे पर्सेंटेजमध्ये काय बदल होतो. बस एवढंच पाहायचं असतं. दारूची किंमत 35% कमी झाली. वास्तवात एवढी नाही होत, आपण मांडली. दारूची किंमत 35% कमी झाली तर एखादी व्यक्ती दारूचा वापर किती टक्क्यांनी वाढवेल, म्हणजे खर्च पूर्वी इतकाच राहील. सेम आताच्या प्रमाणे करा. गणित हे समजावून देतोय. दारू आणि किंमत. दररोज 100 बाटल्या दारू लागते असं मानायचं, 100 रुपयालाच मिळते. हे झालं पूर्वी. मग आता नेहमीप्रमाणे तुम्ही 100 रुपये घेऊन 100 बाटल्या दारू आणताय. नेहमीप्रमाणे 100 बाटली आणण्यासाठी नंतर गेलात. मग दुकानदार काय म्हणेल, 35% कमी झाली ना, म्हणजे 65लाच मिळेल. हे नंतर. मग आता दुकानदार काय करेल, 35 रुपये परत देईल. आता तुम्ही काय म्हणणार, दी 35ची पण. 65 रुपयाला 100 मिळते, 35ला किती? 35ला किती? तिरकस गुणाकार. 100, 35 आणि इथे 65. आता भाग द्यावा लागेल. इथे 5 दिला तर 13 आणि इथे 5 7 35. 700/13. आता भाग देऊया तिथं. 13 5 65, 13 1 13, 13 5 65, 5 उरतात, 50 झाले. 13 चौक 52 ते जास्त होतात, त्यामुळे 13 त्रिक 39 उरतात 11. 53.11/13% जास्त वापर. 53.11/13% जास्त वापर होईल. म्हणजे इथे सुद्धा जे हे 35 आहेत, या 35ला पहिल्यांदा बेस 100चा आणि नंतर बेस कितीचा, 35% कमी, म्हणजेच नंतर बेस 65चा. 35% जास्त, नंतर बेस 135चा. 35% कमी, नंतर बेस 65चा. म्हणजे एवढंच मांडायचंय. 65 पैकी 35. प्रश्न वाचून झाल्यानंतर कळलं पाहिजे की पहिल्यांदा बेस 100चा, नंतर बेस 65चा. म्हणून 65 पैकी 35, 100 पैकी एवढंच मांडायचं, बाकी काहीच मांडण्याची गरज नाही. 1 स्टेप आणि मग कॅल्क्युलेशन. इथे 13, इथे 7, म्हणजेच हे 700/13 म्हणजेच 53.11/13% जास्त वापर. पुढे जाऊया. प्रकार बदल. आता प्रकार आठवा. एका दुकानदाराने सर्व वस्तूंच्या किमती 25% वाढवल्या, त्यामुळे त्याची विक्री 40% कमी झाली, तर त्याच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल. आता याच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल पाहूयात. वस्तू म्हणजे विक्री झालेल्या वस्तू आणि इकडे उत्पन्न त्याचं. असं म्हणूयात, मानायचंय असं की रोज 100 वस्तू विकल्या जातात. रोज 100 वस्तू विकल्या जातात, याचं उत्पन्न सुद्धा 100 रुपये. हर माल 1 रुपया पूर्वीचा भाव. हर माल 1 रुपया, त्यामुळे प्रत्येक वस्तू 1 रुपयाला. दररोज 100 वस्तू दुकानातून विकल्या जातात आणि दुकानदाराला मिळतात रोज 100 रुपये. रोज 100 रुपये मिळतात. मग आता लालच बढ गया. 100चे 125 मिळवावे वाटलं, 25% किंमत वाढवली. मग 100चे किती होतील. 100 वस्तू जर आता गेल्या तर 125 मिळतील. हा झाला नंतरचा भाव.
100 वस्तू गेल्या तर 125 मिळतील. 100 वस्तू चालल्यात का? 40% कमी झाली म्हटलंय. म्हणजे आता वस्तू किती चालल्यात? 60. मग आता उत्पन्न किती? त्रैमासिक मांडणी तयार. 100 वस्तू 125 मिळतात. 60 वस्तूला किती मिळतील? तिरकस गुणाकार 60 गुणिले 125 आणि इथे छेदामध्ये 100. 25 नी भाग दिले 25 चोक 100, 25 पाचा 125 आणि इथं 15 चोक 60 म्हणजेच 15 गुणिले 5 होतील. 15 पाचे 75. त्याच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल? आता उत्पन्न 75 मिळते. पहिलं किती भेटत होतं? 100. म्हणजेच पहिलं 100 भेटत होतं, आता 75 भेटतं. 25% कमी उत्पन्न, त्याला 25% कमी मिळतं. 25% वाढेल वाटलं म्हणून त्याने भाव वाढवला, पण 25% कमी मिळायला लागलं. पुढे जाऊयात. एका दुकानदाराने सर्व वस्तूंच्या किमती 40% कमी केल्या, त्यामुळे त्याची विक्री 90% वाढली, तर त्याच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल? आताच्या पद्धतीनेच घेऊयात. वस्तू आणि उत्पन्न. 100 वस्तू 100च उत्पन्न, हे पूर्वीचं म्हणायचं. सेम मगाशीच्या पद्धतीनेच. पण नंतर जर 100 वस्तू गेल्या तर 40% कमी झाल्यात, म्हणजे 60च रुपये मिळतील नंतर. पण वस्तू 100च चालल्या का? 90% वाढल्या, म्हणजे नंतर वस्तू 190 चालल्यात. उत्पन्न किती? 190 गुणिले 60 भागिले 100. हे 2 0 2 0 आणि हे 2 0 कटतील. 19 गुणिले 6 114. 19 गुणिले 6 114. पहिले किती भेटत होते? 100 भेटत होते. आता किती भेटालेत? 114 भेटालेत. म्हणजे वाढ झाली का कमी झाली उत्पन्नामध्ये? तर उत्पन्न वाढलंय. 114 100 कितीने वाढलंय? 14%. त्याच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल? तर 14% वाढ होईल. 14% वाढ. 100 पेक्षा कमी भेटत असेल तर तेवढे टक्के कमी. जेवढे कमी 100 पेक्षा तेवढे टक्के कमी. 100 पेक्षा जास्त भेटत असेल तर जितके जास्त तेवढे टक्के जास्त. काही पुढचं पाहूयात. एका दुकानदाराने सर्व वस्तूंच्या किमती 20% कमी केल्या, त्यामुळे आता 3600 रुपयामध्ये 45 वस्तू जास्त मिळतात. तर पूर्वीच्या किमतीनुसार 32 वस्तूंची किंमत किती? आता थोडासा साहित्याच्या पुढच्या दर्जाचा प्रश्न आला. आणखी 1-2 स्टेप आपल्याला एक्स्ट्रा करावे लागणार. मग आता पहा, पहिल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचं. एका दुकानदाराने सर्व वस्तूंच्या किमती 20% कमी केल्या. आता सर्व वस्तूंच्या किमती 20% कमी केल्या. जेव्हा एखादी बाब 20% कमी होते, तिच्याशी संबंधित असलेली बाब किती टक्क्यांनी वाढते? पण पहिले 1-2 टाईपमध्ये म्हणजे 6-7 टाईपमध्ये हे पाहिले. 6 टाईप 7 टाईप याच्यामध्ये ही गोष्ट पाहिली आपण. आता लक्षात घ्या, एका दुकानदाराने 20% कमी केल्यात. एखादी बाब जर 20% कमी होत असेल, 20% म्हटलं की तुम्हाला 1/5 आलं पाहिजे माइंडमध्ये. 20% म्हणजे 20/100 असतं, म्हणजे 1/5 कमी केल्यात, म्हणजे आता पर्सेंटेजमध्ये वाढ होणार आहे. म्हणून इथं 5 वजा 1 म्हणजे किती? 1/4 पर्सेंटेजमध्ये म्हणून गुणिले 100 म्हणजेच किती? 25%. 25% वाढ. एका दुकानदाराने सर्व वस्तूंच्या किमती 20% कमी केल्या, त्यामुळे आता 3600 रुपयामध्ये 45 वस्तू जास्त मिळतात. म्हणजे 45 म्हणजे 25% वस्तू जास्त मिळतात. 20% किंमत कमी केली तर वस्तू किती जास्त मिळणार? 25%. म्हणजे कन्सेप्ट समजावून सांगतो. जर हे नसेल लक्षात येत तर आणखी एक कन्सेप्ट समजावून सांगतो. समजा 100 रुपये पहिली किंमत आहे. 20% कमी केले तर 80. 20% कमी केले तर 80. मग आता पहा, परत या 80ला 100 कडे जायचंय. इथे फरक कितीचा येतोय? 20चा येतोय. ह्या 20ला जेव्हा बेस 100 लावतो आपण, तेव्हा ते 20%. याच 20ला जेव्हा बेस 80 लावू, तेव्हा पर्सेंटेजमध्ये किती? 20 80 आणि गुणिले 100. 20 चोक 80
आणि हे 25 चोक 100 म्हणून इथे 25%. म्हणजे एखादी बाब जर 20% कमी झाली तर तिच्याशी संबंधित असलेली बाब 25% वाढते. ही कन्सेप्ट आपणाला या वस्तू विक्रीमध्ये वापरता येते. ही कन्सेप्ट आपल्याला वेगवेगळ्या अंतरमध्ये वापरता येते. एखाद्या गाडीचा वेग जर 20% कमी केला तर वेळ किती टक्के जास्त लागेल? वेळ 25% जास्त लागेल. अशा पद्धतीने. मग आता इथं पाहूयात. इथं लक्षात आलं आपल्या की वस्तू ज्या मिळतात त्या किती टक्के जास्त मिळतात? 25% जास्त मिळतात. 45 वस्तू जास्त मिळाल्यात. 45 ही संख्या कुठल्या तरी संख्येचे 25% आहेत. मग अशी कोणती संख्या आहे? तिला जर आपण x मानलं समजा, तर हिचे जर 25% काढले तर 45 मिळतात. मांडून कसं सोडवायचं ते सांगतो ना, त्यानंतर आपल्याला डायरेक्ट कसं काढायचं तेही सांगतो मी. मग ह्या x ला इथेच ठेवा. हे 45 हे 100 जे आहेत ते 45 सोबत येतील आणि हे 25 इथे येतील. 25 चोक 100, 45 गुणिले 4, 5 चोक 20, 4 चोक 16 आणि 2 18, 180. याचा अर्थ काय? 180 20% म्हणजे 25% वस्तू जास्त मिळतात. 25% म्हणजे किती आहे ते? 45 आहेत. म्हणजे ती संख्या कोणती? पूर्वी किती? 180. म्हणजे 3600 रुपयामध्ये 180 वस्तू मिळत होत्या पहिल्या. 3600 रुपयामध्ये 180. हे 180 आपण हे मांडून सोडवलंय. हेच 180 काढायचे कसे पहा. इथं सांगितले 25% म्हणजे किती आलं आपलं? 45. वस्तू 25% जास्त मिळतात. 45 जास्त मिळाल्यात. म्हणजे 45 ही संख्या कोणत्या तरी संख्येची 25% आहे. कोणत्या संख्येचे? तर 25 ला किती न गुणलं तर 100 मिळणार? 25 ला 4 न गुणलं तर 100 मिळतं. 45 ला सुद्धा 4 नेच गुणा. जसं इथं आपण सोडून पण तेच केले. 45 ला 4 ने गुणले. 45 गुणिले 4 केले तर 180. याचा अर्थ असा, हे जे 3600 आहेत, 3600 मध्ये 45 म्हणजे पूर्वी किती भेटत होत्या वस्तू? 180. म्हणजेच 3600 रुपये आणि 180 वस्तू भेटायच्या. म्हणजेच किती? भाग कसा जाईल? 18 1 18, 18 दोन्ही 36 आणि हा 0 त्याचे हे 20, असे 20 रुपयाला. पूर्वीची किंमत किती? एका वस्तूची 20 रुपये. आपल्याला विचारले 32 वस्तूची किंमत किती? 32 गुणिले 20 करा. 32 वस्तूची किंमत 640 रुपये. 640. परत एकदा बघा काय काय करायचं. आता इथून पुढे लक्षात ठेवा, एखादी जर बाब 20% कमी झाली तर तिच्याशी संबंधित असलेली बाब 25% वाढत असते. आणि जर समजा सोडवून पाहायचं असेल तर या पद्धतीत सोडवून पहा की आता वस्तू किती टक्के जास्त मिळणार. 20% किंमत कमी झाली तर 25% वस्तू जास्त मिळत असतात. इथं विक्री होते हे नाही म्हणत मी, मिळतात आपल्याला त्याच किमतीमध्ये. 100 मध्ये पूर्वी जितक्या वस्तू मिळत होते त्यापेक्षा 25% तुम्हाला जास्त मिळतील जर आपण 20% किंमत कमी केलेली असेल तर. मग आता पहा 25% इथपर्यंत आलो आपण. 25% काढायचं कसं? या पद्धतीनं 20 100 माना आणि कमी केले म्हणून 80, जास्त केले म्हटलं असतं तर इथे 120 असं मांडा आणि मग ही संख्या बेसमध्ये खाली आणि हे 20 वर गुणिले 100 करा. किती टक्के कमी किती टक्के जास्त वस्तू मिळतात ते आपल्याला मिळेल. 25% वस्तू जास्त मिळेल. इथपर्यंत आलो. हे 25% म्हणजे 45 जे आहेत, 45 वस्तू जास्त मिळतात म्हणजे 45 कशाचे तरी 25% आहेत. कशाचे तरी 25%, कशाचे 25%? 25 चोक 100 म्हणून 45 गुणिले 4 करा. 180. याचा अर्थ 3600 मध्ये 180 वस्तू भेटत होत्या म्हणजे 20 रुपयाला एक. 32 वस्तूंची किंमत पूर्वीच्या किमतीनुसार म्हटलंय. पूर्वीच्या किमतीनुसार 32 वस्तूंची किंमत किती? 640. आता 20 रुपयाला वस्तू एक वस्तू मिळते. जर समजा नवीन किमतीनुसार विचारलं असतं, नवीन किमतीनुसार, तर या 20चे 20% म्हणजे 20चे 80%च घ्यायचे आहेत. आता 20चे 80%च किंमत राहणार आहे. त्यामुळे 20चे 80% किती? 20चे 80% हे 0 गेले 16 रुपये. आता किंमत किती? 16. नवीन किमतीनुसार 32 वस्तूंची किंमत किती? तर 16 गुणिले 32. 16 दोन्ही 32 आणि 16 त्रिक 48 आणि 3 51. 512 रुपये. अशा पद्धत. पुढे पाहूयात. पुढचा पण प्रश्न असाच आहे. एका दुकानदाराने सर्व वस्तूंच्या किमती 30% वाढवल्या. त्यामुळे आता 1170 मध्ये 18 वस्तू कमी मिळतात. तर वाढलेल्या किमतीनुसार 25 वस्तूंची किंमत किती? आता पहा
एखादी बाब 30% वाढते, हे 100 आहेत, हे 30, 30% वाढ म्हणजे 130. आता वस्तू काही कमी मिळतील, बरोबर, वस्तू कमी मिळतात, कारण 30% वाढली भाव तर वस्तू कमी मिळणार त्याच रकमेमध्ये, म्हणजे 130 ला 30 मांडा, 100 ला किती म्हणून पर्सेंटेज मध्ये मग किती म्हणून गुणिले 100, हे 300/13 होतील. 13 दोन्ही 26 उरतात किती, 13 दोन्ही 26 उरतात किती, 4 उरले, 40 झाले. 13 त्रिक 39, 13 त्रिक 39, 23 झाले. एक उरतोय तो इथे ठेवा आणि खाली इथे 13, 23.113 एवढ्या वस्तू कमी मिळतात. हे जे 23.113 आहेत म्हणजे 300/13, त्या 18 जी वस्तू सांगतात, 18 वस्तू कुठल्या तरी संख्येचे 23.113% म्हणजे 300/13 आहेत. कुठल्या तरी संख्येचे, कुठल्या संख्येचे आहेत ते, मला ते काढायचं असेल तर इथं अपूर्णांकामध्ये संख्या येते, म्हणून काय करावं लागेल आपल्याला, इथे असंच मांडणी करावी लागेल. तीनशे/13 याला किती मिळतात, 18. 100 ला किती, 100 गुणिले 18 भागिले 300/13. छेदातले जे 13 आहेत ते वरती येतील, छेदातले 13 वरती, 0 कट 0 कट, 3 1 3, 3 संग 18, 13 संग 78, म्हणजे 78 या संख्येचे 300/13 किंवा 78 या संख्येचे 23.113% म्हणजे 18 आहेत. या 1170 मध्ये 18 वस्तू कमी मिळतात, म्हणजे 1170 मध्ये पूर्वी किती 78 वस्तू मिळत होत्या. वाढलेल्या किमतीनुसार आता 25 वस्तूंची किंमत किती म्हटलंय, अगोदर आपल्याला काय करावं लागेल, पूर्वीची किंमत 1170, पूर्वीची किंमत काढावी लागेल 78 वस्तूंची, किंवा डायरेक्ट जरी तुम्ही हे काढलात 1170 वाढलेल्या किमतीनुसार, याच्यातले 18 कमी करा, 60. पूर्वीची किंमत इथे मिळेल, नवीन किंमत वाढलेली कमी झालेली जी काय असेल ती इथे मिळेल, वाढलेली किंमत इथे मिळेल. पूर्वीची किंमत विचारली तर कशी होईल, 13 संग 78, 13 90, 117 आणि हा 0 आणि हे 15. पूर्वीची किंमत 15 रुपये, वाढलेली किंमत किती, 6 1 6, 6 1 6, एकचाच भाग जाईल, 5 उरतील, 57 झाले, 6 9 54, 3 उरले, 6 5 30, 19.5 रुपये, 19.5 रुपये. 25 वस्तूंची किंमत किती म्हटलं, एका वस्तूची किंमत 19.5 रुपये, 25 वस्तूंची किंमत किती म्हणून 19.5 ला गुणिले 25 करावं लागेल, ज्या काही वस्तू सांगितले त्यानुसार. मग आता गुणाकार केला तर 25 5 1,600, इथं पॉईंट द्यावं लागेल हातचे 12, 25 9 सव्वा 200, 225 आणि हे 12, 237 ला 7, आता हातचे 23, 25 1 25 आणि 23 48, 487.5. 25 वस्तूंची किंमत किती, 487.5. म्हणजे हे असं पूर्णांकात जरी नाही पर्सेंटेज मिळाले, असे जरी मिळाले तरी आपल्याला हे या पद्धतीनं सोडवता येतात. आणि परीक्षेत जे प्रश्न येणार असे पर्सेंटेज जर पूर्णांकामध्ये आले तर मग आपण घाबरतो की आता याला सोडवायचं कसं, तर या पद्धतीने मांडा. 300/13 म्हणजे 18, 100 ला किती, बस सोडवलं तरी चालतं. पुढे जाऊयात, प्रकार 10वा पाहूयात आता. एका क्रिकेट सामन्यामध्ये विराट आणि रोहितने काढलेल्या धावा राहुलने काढलेल्या धावांपेक्षा अनुक्रमे 20% आणि 30% कमी होत्या. विराट रोहित आणि अजून कोण आहे, दोघ जणांचा. एका क्रिकेट सामन्यामध्ये विराट आणि रोहितने काढलेल्या धावा, राहुल एक आहे, राहुलने काढलेल्या धावांपेक्षा अनुक्रमे 20% आणि 30% कमी होत्या. राहुलपेक्षा दोघांचीही तुलना राहुल सोबत आहे म्हणून राहुलचे 100. अनुक्रमे 20% म्हणजे विराटच्या 20% कमी आणि रोहितच्या 30% कमी, म्हणजे विराटच्या 80 आणि रोहितच्या 70 असायला पाहिजेत. जसं प्रश्नात सांगितलं तसं मांडायचंय.
तर विराटने रोहितपेक्षा किती टक्के धावा कमी अथवा जास्त काढल्या? तर विराटने रोहितपेक्षा जास्तच धावा काढलेल्या आहेत, कमी तर नाही. तसेच रोहितने विराटपेक्षा किती टक्के धावा कमी अथवा जास्त काढल्या? आता पहा, रोहितने विराटपेक्षा कमीच काढल्या. पहिला जो प्रश्न आहे आपला, विराटने रोहितपेक्षा किती टक्के धावा जास्त काढल्या? कारण जास्त काढले इथे दिसतंय, विराटने रोहितपेक्षा जास्तच काढल्यात. किती टक्के जास्त आहेत? विराटने रोहितपेक्षा 10 धावा जास्त काढल्यात. या 10ला बेस 80चा आहे. विराटने रोहितपेक्षा 10 धावा जास्त काढलेल्या आहेत. या 10ला बेस 80चा पर्सेंटेज मध्ये म्हणून गुणिले 100 घ्यायचंय. 0 कट 0 कट. इथे 4 दोन्ही 8 आणि इथे 25. 25/2 म्हणजेच 12.5% जास्त धावा काढल्या. विराटने रोहितपेक्षा 12.5% जास्त धावा काढल्या. हे झाले विराटने काढलेल्या धावा. रोहितने विराटपेक्षा किती धावा कमी काढल्या? किती टक्के धावा कमी काढल्या? कारण रोहितच्या कमी आहेत म्हणून आपण किती टक्के कमी म्हणूयात. मग आता लक्षात घ्या, रोहितने विराटपेक्षा 10 धावा कमी काढल्यात. मात्र आता या 10ला रोहितचा बेस 70चा लागेल. पर्सेंटेज मध्ये बदल होईल कारण बेस आता कमी झालाय म्हणून गुणिले इथे किती 100 कट होईल. हे म्हणजे 100/7 म्हणजेच किती 7 1 7 उरतील 3 30 झाले. 7 चोक 28 2 उरले. 14.2/7% कमी धावा. 14.2/7% कमी. नेक्स्ट, ए आणि बी चा पगार सी पेक्षा अनुक्रमे 25% आणि 40% जास्त आहे. ए आणि बी चा पगार सी पेक्षा, सी चे 100, सी पेक्षा अनुक्रमे 25% म्हणजे एचा 25% जास्त आहे 125, बी चा 40% जास्त आहे बी 140. तर सी चा पगार ए पेक्षा किती टक्के आहे? ए च्या किती टक्के आहे? सी चा पगार ए च्या किती टक्के आहे? ए च्या किती टक्के? सी चा पगार 125 ए च्या किती टक्के? म्हणून ए चे छेदामध्ये मांडा आणि सी चा पगार 100 आणि गुणिले इथे 100. 25 5 1600, 25 चोक 100. इथे किती 20, 80%. सी चा पगार ए च्या 80% आहे. पुढचं, तसेच ए चा पगार बी च्या पगाराच्या किती टक्के? ए चा पगार बी च्या पगाराच्या किती टक्के? बी चा पगार 140 आणि ए चा पगार 125. पर्सेंटेज मध्ये म्हणून गुणिले 100. मांडणी कशी आपली 140 पैकी 25, 100 पैकी किती, ही आपली मूळ कन्सेप्ट. त्या कन्सेप्टला पकडलं की 1 स्टेप मध्ये उत्तर येतं आपल्याला. इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये, त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर 1 स्टेप, दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर 1 स्टेप. आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचे. 0 कट 0 कट, 62 14 बेपंचे 10 यांचा गुणाकार होईल. 25 5 1600, 625 येईल. 625 भागिले 7, 7 8 56, 7 9 63 चा बसणार नाही, भाग 1 कमी पडते त्यामुळे 7 8 56 उरतात 6, 65 झाले. 7 9 63 उरतात 2, 2 उरले. 2/7, 89.2/7%. ए चा पगार बी च्या पगाराच्या 89.2/7% आहे. आपण हा दुसरा भाग इथे थांबवत आहोत. त्यानंतर इथून पुढचा जो भाग असेल तो पुढच्या लेक्चरमध्ये मिळेल. इथे थांबूयात. धन्यवाद.